विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेला आपण समाज पाहिल्यानंतर समुदाय ही संकल्पना पाहणार आहोत. समाज पाहत असतानाच तुम्हाला मी सांगितलं की समाज हा बृहद असतो, व्यापक असतो, आकाराने मोठा असतो आणि एका समाजामध्ये अनेक समुदाय वास्तव्य करत असतात. जसं भारतीय समाजामध्ये आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय हे 3 समुदाय वास्तव्य करताना दिसतात. तसंच एका समुदायामध्ये परत अनेक समुदाय असतात. एका समुदायामध्ये परत लहान लहान समुदाय असतात असं लक्षात येत असतं. म्हणजे महाविद्यालय हा एक समुदाय आहे. या समुदायामध्ये परत त्याचे असलेले वेगवेगळे ब्रँच, कला, वाणिज्य व विज्ञान हे वेगवेगळे 3 समुदाय आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं एका समाजामध्ये अनेक समुदाय असतात. म्हणजे एखाद्या भूप्रदेशावर कमी जास्त प्रमाणात आपलेपणाने जीवन जगणाऱ्या लोकसमुदायाला समुदाय असे म्हणतात. अशा पद्धतीची एक व्याख्या आहे. तर समुदायाचा अभ्यास करत असताना समाज आणि समुदाय या संबंधीची जी तुलना समाजशास्त्रामध्ये केली आहे तो अभ्यास स्टोनीज नावाच्या समाजशास्त्रज्ञाने केला आहे की समाज कशाला म्हणायचं, समुदाय कशाला म्हणायचं, त्याची व्यापकता काय आहे, त्याची गहनता काय आहे याचं विश्लेषण टोनीज नावाच्या समाजशास्त्रज्ञाने केलं आहे. तर या पद्धतीनं समाज म्हणजे काय, समुदाय म्हणजे काय याच्यातला फरक जरी आपल्याला लक्षात राहिला, मंडळ म्हणजे काय हे पण आपल्या लक्षात राहिलं की वेगवेगळे मंडळ असतात. म्हणजे वेगवेगळे मंडळ एका समाजामध्ये असतात. मंडळ मोठे नसतात, मंडळ तर परत लहान असतात. म्हणजे नुसती तुलना जरी केली आपण तरी आपल्याला काही गोष्टी त्याच्यातल्या लक्षात येत असतात. ही गणेश मंडळ, दुर्गादेवी मंडळ हे मंडळ आहे. तर समाजाचे या व्याख्येच्या आधारे आपल्याला काही वैशिष्ट्य पाहता येतात की समाजाला विशिष्ट भूप्रदेश असतो. असं मी तुम्हाला, जसं समुदायाला भूप्रदेश असतो हे समानच वैशिष्ट्य आहे. समुदायाला भूप्रदेश असतो तसा समाजाला पण भूप्रदेश असतो. की समाजातले जे लोक राहत असतात, मी जसं म्हणालो की आदिवासी समुदाय, तर आदिवासी समुदायाला भूप्रदेश मिळालेला आहे. की मुंबईमध्ये आदिवासी नाहीत असं आपण स्पष्टपणे सांगतो. मग याचा अर्थ काय की त्या भूप्रदेशामध्ये आदिवासी नाहीत. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी आहेत तर कुठं आहेत त्यांची एक वस्ती सांगता येत असते. विदर्भात आदिवासी आहेत तर कुठं आहेत तर मेळघाटच्या टेकड्यामध्ये आहेत. त्यांच्या जाती कोणत्या आहेत, कोरकू नावाची जात आहे. म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदिवासी कुठं राहतात तर सह्याद्रीच्या रांगामध्ये, विदर्भामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी आहेत असं आपण सांगू शकत असतो. कोणत्या ठिकाणी आदिवासी नाही असं सांगत असताना तो प्रदेश आपण सांगत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं ग्रामीण लोक, शहरी लोक, आदिवासी लोक कुठं राहतात त्याच्यामुळे त्या प्रदेशाची ओळख तयार झालेली असते आणि तो प्रदेश त्यांच्या जीवनाचा भाग बनलेला असतो असं लक्षात येत असतं. त्याच्यानंतर आहे समुदाय भावना. म्हणजे आपण कोणत्याही भागामध्ये राहत असू तर त्या भागाविषयी आपल्या मनामध्ये एक समुदाय भावना तयार झालेली असते. की आता युपी बिहारचे लोक आहेत तर युपी बिहारचे लोक आल्यानंतर इकडं आपल्याकडे येऊन राहतात ते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात राहत असताना त्यांना इथं जरी राहत असतील तरी त्यांच्या मनामध्ये समुदाय भावना असते की बिहारमध्ये खूप चोऱ्या होतात असं जर त्यांना ऐकून गेलं तर ते म्हणतात असं नाही होत असं म्हणतात. बंगालमधले लोक खूपच घातकी आहेत असं जर आपल्याला म्हटलं आणि बंगालचा माणूस आपल्या बंगल्यात बसलेला असला तर तो म्हणतो तसं नाही म्हणतो. असं तो जी त्याची बाजू मांडत आहे ती बाजू मांडण्याचा प्रकार काय आहे, त्याच्या मनामध्ये आपल्या समुदायाविषयी भावना आहे की आमच्या समाजामध्ये चोर लोक नाहीत, आमच्या समाजामध्ये लुटारू लोक नाहीत. तुम्ही जी सांगत आहात ती घटना तुमच्या बाबतीत कुठं घडली असेल परंतु आम्हाला काही तसं घडून येत नाही असं म्हणण्याचा त्यांचा जो उद्देश असतो ती समुदाय भावना असते. आणि समुदाय भावना रातोरात तयार होत नसते. समुदाय भावना तयार होण्यासाठी त्या व्यक्तीचं तिथं गेलेलं बालपण, त्या ठिकाणी त्याचं गेलेलं आयुष्य, त्याचा कालखंड, त्याचं शिक्षण, त्या समाजात वावर होत असताना त्याचा गेलेला कालावधी या सगळ्यातूनच समुदाय भावना तयार होत असते. समुदाय भावना तात्काळच कोणी बाजू घेऊन लगेच भांडायला उठत नसतो. तर बाजू घेण्यासाठी त्याची एक आपल्याला ओळख असते की हा व्यक्ती असा करू शकत नाही, तो व्यक्ती असा जीवन जगू शकत नाही, तो असा गुन्हेगार नाहीच, हे जे आपण तयार म्हणत असतो ते समुदाय भावनेतून म्हणत असतो. म्हणजे समुदाय भावना ही प्रत्येक समुदायाची वेगवेगळ्या पद्धतीची असते. आदिवासी लोकांमध्ये समुदाय भावना असते, ग्रामीण लोकांमध्ये समुदाय भावना असते, नागरी लोकांमध्ये समुदाय भावना कमी असते तरी सुद्धा असते. म्हणजे नागरी लोकांमध्ये समुदाय भावना नसते असं म्हणाल तर ते चूक आहे. नागरी लोकांमध्ये समुदाय भावना कमी असते परंतु असते. म्हणजे नागरिक लोक जेव्हा आमच्या गल्लीत रस्ता सिमेंट रोड पाहिजे म्हटल्यानंतर ते सह्या घेतात, एकत्र येतात.
गणपतीची 5,000 पट्टी देतात त्या उत्सवात येतात, देवीची 2,000 पट्टी देतात त्या उत्सवात येतात, म्हणजे येणं झालं नसलं तरी पैसे देतात. तर वेगवेगळ्या शहरी उपक्रमामध्ये ते जे भाग घेत असतात, तर ते भाग घेण्याचं त्यांचं कारण आपल्या समुदायाविषयी असलेली भावनाच असते. त्याच्यानंतर आहे स्वयंपूर्णता. प्रत्येक समुदाय हा स्वयंपूर्ण असतो आणि स्वयंपूर्ण असतो म्हणूनच तो टिकून असतो, त्याच्या गरजा तो पूर्ण करत असतो. आदिवासी लोक स्वयंपूर्ण आहेत, ग्रामीण लोक स्वयंपूर्ण आहेत, शहरी लोक स्वयंपूर्ण आहेत. म्हणजे आपण स्वयंपूर्णता हे वैशिष्ट्य आपण समाजामध्ये पण पाहिजे. प्रत्येक समाज हा स्वयंपूर्ण असतो, स्वावलंबी असतो. तसं इथं सुद्धा समुदाय सुद्धा स्वयंपूर्ण असतो. आदिवासी लोक जे दुर्गम भागात राहतात, तिथं आजही रस्ता नाही, आरोग्य सुविधा नाहीत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत. त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्ही शहरामध्ये या, तरी ते यायला तयार नाही. ते दुर्गम भागात राहतात, कुठंतरी टेकड्यामध्ये कुठंतरी 5-6 घर आहेत, तिथून पुढे रस्त्या एक 4-5 किलोमीटरचा साधा रस्ता जातो, तिथं काहीतरी 10-12 घर आहेत, पुन्हा कुठतरी नदीच्या काठावर 5-6 घर आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ते जीवन जगत असतात. तर का तिथंच का ते जगतात? कारण त्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना फक्त अन्न वस्त्र निवाराच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजेच नाही. त्याच्यामुळे ते तिथं टिकून आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर त्यांना पाहिजे असतं तर त्यांनी ते गाव सोडलं असतं. परंतु त्यांना काही जरी सुविधा दिला, स्वतंत्र घर जरी बांधून दिलं 20 लाखाचं, तरी ते तिथं यायला तयार नाही. का तर त्यांची तिथं त्या परिसराविषयी त्यांच्या मनात भावना आहे की हा आमचा परिसर आहे, इथं आम्ही आत्मनिर्भर आहोत, इथं आमच्या गरजा पूर्ण होत नसतील तरी आम्ही इथंच राहू. म्हणजे अशा पद्धतीचं ते जे लोक आहेत त्या ठिकाणी ते आपल्या गरजा स्वतः पूर्ण करतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये 12 गुंठेदार, 18 गुंठेदार आणि शेतकरी इतके लोक एकत्र राहतात. एवढे लोक एकत्र राहत असताना त्यांनी स्वयंपूर्णता कशी तयार करून घेतलेली आहे? सुतार, लोहार, चांभार, कुंभार हे जे सगळे लोक आहेत ते शेतकऱ्यांना मदत करतात, शेतकरी त्यांना पोचतो. म्हणजे त्यांना बाहेरून काही चालण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था ग्रामीण लोकांनी तयार केली आणि ते स्वयंपूर्ण झाले. म्हणजे आपल्या गरजा ते पूर्ण करत असतात. मग स्वयंपूर्ण होण्यासाठी ते त्या व्यक्तीला घेऊन येतात. आपल्या सभोवताली पहा, एखाद्या गावामध्ये ब्राह्मण नसेल तर ते ब्राह्मणाला घेऊन येतात. 4-5 गावामध्ये फिरतात, 4-5 घर आहेत ब्राह्मणाचे, त्यांना म्हणतात की आमच्या गावामध्ये या, आम्ही तुम्हाला सोय करू. एका गावामध्ये सुतार नसतो, ते फिरतात, सुताराला शोधतात, घेऊन जातात. तर सुताराला लाकडं घेऊन त्याच्याकडनं जातात, त्याला आपल्या गावात घेऊन जायचं. म्हणजे ही स्वयंपूर्णतेचा घटक आहे. ते स्वयंपूर्ण व्हायचा प्रयत्न करत असतात. समुदायाला आकार मर्यादा नाही आहे, की वेगळं वैशिष्ट्य आहे. की समाजातून समुदायाचं सारखंच आहे की समुदाय कसा असतो, विस्तीर्ण असतो. जसं तुम्हाला मी गावाचं उदाहरण दिलं की 3 ठिकाणी गाव वसलेलं आहे आणि ते गाव परत कोणत्या दिशेनं वाढवायचं हे आमच्या हातात नाही. नदीच्या काठाला वाढत जातं, काही इकडे शेतीत वाढत जातं, काही इकडे हायवेकडे वाढत जातं, हे आम्ही काही भट्टीत करू शकत नाही. ते जसं जमत तसं ते जिथं जागा भेटेल तिथं लोक राहतात. रेल्वे पटरीच्या बाजूला पण राहतात. तर ही जी आकार आहे, हा आकार किती असावा, खेड म्हणलं की किती असावं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे जपानमध्ये जर जाल तुम्ही तर 5,000 लोकसंख्या असते तर त्याला ते शहर म्हणतात. ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या वस्तीची लोकसंख्या 5,000 असेल तर त्याला शहर म्हणतात. पण भारतामध्ये 20,000 लोकवस्ती असूनही त्याला शहर म्हणता येत नाही. का तर इथं तसा शहरासारखा विकास झाला नाही. म्हणून ही जी समुदाय असेल, कोणताही आदिवासी, ग्रामीण, नागरी, त्याला आकार मर्यादाच नाही की तिथं 5,000 लोक असले पाहिजे, 10,000 लोक असले पाहिजे, 1,00,000 लोक असले पाहिजे. एखादं शहर असतं तिथं लाखापेक्षा लोकसंख्या जास्त असायला पाहिजे, पण ते 25,000 लोकसंख्या असते पण ते शहर असतं. आणि एखादं 1,00,000 लोकसंख्येचं गाव असतं ते त्याला शहर म्हणलं जाऊ शकतं, पण ते शहर नसून ते गाव असतं. त्याच्यामुळं ही जी समुदाय आहे त्या समुदायाला कोणताही आकार असावा, किती आकार असावा, कसा आकार असावा हे कोणतंच भाकीत करता येत नाही. असं आपल्याला त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट आहे सर्वसमावेशक स्वरूप. म्हणजे समुदायातल्या लोकांना एक विशिष्ट भूप्रदेश असतो, समुदाय भावना असते. समुदाय भावनेमध्ये भावना एकाच प्रकारची नसते, आत्मीय भावना असते. त्यांच्या मनामध्ये आपल्या समुदायाविषयी एक मनामध्ये काही भावना असतात, आत्मीय भावना असतात, अहंकार असतात, बोप असतात, ते भावना. त्याच्यानंतर ते अवलंबून असतात कुणावर तरी, आई वडिलांवर अवलंबून असतात, समुदायातल्या सदस्यावर अवलंबून असतात, कुटुंबावर अवलंबून असतात. तर ह्या सगळ्यावर अवलंबून असण्याच्या भावनेतून एक समुदायामध्ये अवलंबनाची भावना असते आणि कर्तव्य भावना असते. म्हणजे कुटुंबातला जो पालक आहे हा व्यक्ती आत्महत्या करतो, त्याचं कारण काय? इतर सदस्य आत्महत्या न करता
कुटुंब प्रमुखच करतो. त्याचं कारण आहे की तो कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सदस्यांचं पालन पोषण करणे, त्यांचं शिक्षण देणे, त्यांची जबाबदारी स्वीकारणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे, ही सगळी जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. आणि तो जर ते पूर्ण करू शकत नसेल तर तो आत्महत्या करतो. तर ती त्याच्यामध्ये कोणती कुटुंबाची भावना असते. तर अशा पद्धतीच्या समुदाय भावनेचे ABC असे 3 प्रकार आपल्याला पुन्हा सुटे भाग नोट्स मध्ये आहेत तसे लिहायचे आहे. तर अशा पद्धतीचा विशिष्ट भूप्रदेश असतो, समुदाय भावना असते. ते लोक स्वयंपूर्ण असतात, ते विशिष्ट भागामध्ये राहत असतात. त्याच्या एवढ्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना एक विशिष्ट प्रकारचं सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झालेलं असतं. म्हणजे त्यांच्या जीवनशैलीला एक विशिष्ट आकार येत असतो. म्हणजे त्यांची राहणीमान, वेशभूषा सगळी त्याच्यातून तयार होत असते. त्यांची जीवनशैली त्याच्यातून तयार होत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन जे आहे, एखाद्या व्यक्तीचं वर्तन तिथं ठरत असतं. म्हणजे एखाद्या गावामध्ये येऊन एखादा व्यक्ती इंग्रजी बोलायला लागला तर ते बाकीचे लोक त्याला हसतात. दुसरा इंग्रजी बोलत नाही, त्याला हसायला सुरू करतो. का तर त्यांची जीवनशैली ग्रामीण आहे, साधी आहे. त्यांना भाषेत तिथं त्यांचीच बोली बोलली जाईल, इंग्रजी बोलली जाणार नाही. म्हणजे अशा पद्धतीची एक जीवनशैली त्यांची तयार होत असते. त्याला सर्वसमावेश स्वरूप असं म्हणतात, असं लक्ष देत असतं. तर हे समुदाय आणि समाज आणि समुदाय त्याची अर्थ वैशिष्ट्य सांगा, अशा पद्धतीचा 16 मार्काला प्रश्न येऊ शकतो. जर 16 मार्काला नाही आला तर 4 मार्काला समुदायाचा अर्थ, समुदायाचे वैशिष्ट्य असेल. 4 मार्काला तर 4 वैशिष्ट्य लिहायचे, 6 लिहायचे नाही, 5 लिहायचे नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. नोट्स मधलं जसं आहे तसं समजून घ्या स्वरूप, मागच्या प्रश्नपत्रिके स्वरूप समजून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.